इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. भारतीय जनता पार्टीच्या प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार धनंजय बोडारे, शीतलताई बोडारे, वसुधा बोडारे आणि गौरव भालेराव यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन प्रसंगी लोकप्रिय आमदार सुलभाताई गायकवाड, तीनही उमेदवार, आमचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हरेश कृष्णानीजी, भारतीय जनता पार्टीचे मंडल अध्यक्ष जय शर्मा, प्रभाग क्रमांक 14चे उमेदवार उल्हास पलके, दिनेश पंजाबीजी, मोती आडवाणीजी, परमानंद गिरिजा, संजय केडियाजी, इतर सर्व उपस्थित बंधू भगिनी आणि मातांनो, कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे. आता फक्त आपल्याकडे किती दिवस आहेत? 7 दिवस. 7 दिवसामध्ये संपूर्ण अगोदर वातावरण ढवळून तुम्ही काढलेलं आहे, त्याबद्दल तुमचं धन्यवाद. परंतु तुम्ही राहिलेल्या 7 दिवसामध्ये ज्या उद्देशाने या ठिकाणी आलेले लोक आहेत, त्यांचा उद्देश सबसेल उडवून टाकायचा, कटकारस्थाने रचली जात आहेत. उद्देश काय? तर या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना, खास करून धनंजय बोडारे यांना पाडायचं. पाडून देणार का? पडणार का? ज्यांचा उद्देश चांगला असतो तो सफल होतो, ज्यांचा वाईट उद्देश असतो त्यांचा उद्देश एकच आहे, इकडे समाजकार्य करायचं किंवा विकास करायचं हे कार्य नाही, हा उद्देश नाही. उद्देश काय? तर कोणाला तरी पाडायचं. त्यामुळे अशा लोकांना नियती शिकवते, धडा शिकवते आणि त्यासाठी वाटेल ते कारस्थानं करण्याची रावणासारखी नीती या ठिकाणी चालू आहे. फौजा इकडे येत आहेत, पण आपली रावणाच्या फौजा होता नाही का, आणि प्रभू रामचंद्रांची वानर सेना होती. आपली वानर सेना अशा फौजांना परतोंड लावणाऱ्या अफजल खानाचा वध या ठिकाणी शिवाजी महाराजांनी केला होता. फौजा घेऊन आले होते, पण गनिमी काव्याने शिवाजी महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. आपल्याला या लोकशाहीमध्ये आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे, त्या मतदानाचा अधिकार आपण करायचा आणि लोकांना करायला लावायचा. तुम्ही करायला लावणार की 7 दिवस देणार आहे की नाही? नक्की सर्वजण. एक वेगळ्या प्रकारचं वातावरण या संपूर्ण दोन्ही प्रभागामध्ये झालेलं आहे. अजूनही करायचे. बस आता निवडणूक आपण जिंकलेली आहे, हत्ती गेला शेपूट राहिलेले आहे. पैशाचा वापर, पैशाच्या मस्तीवर ते इथे येत आहेत, बरोबर ना दिनेशजी? पण या विभागातली लोक तशी नाही आहेत. या ठिकाणी पैशाची मस्ती चालणार नाही. इथं चालेल ती फक्त आणि फक्त समाजकार्याची, समाजसेवेची वसा घेतलेली मंडळी ती सगळा प्रभाग पिंजून काढतील, काढलेला आहे, पिंजून काढतील. मी एक आदर्श महिला, खरोखर मी त्यांचा आदर करतो. निवडणूक झाली 2024मध्ये ऑक्टोबर, पण फार कमी वेळामध्ये त्यांनी महिलांच्या आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये तर प्रवेश केलेलाच आहे, पण मनामनामध्ये प्रवेश केला. प्रेम मिळवलं. असं प्रेम अशा कपट कारस्थानांनी प्रेम मिळत नाही. इथले जे लोक आहेत वाटेल ते करतात, वाटेल ते काम काढीचं नाही. महापौर झाले, अगदी मुख्यमंत्र्यांच्या जवळ असताना सुद्धा या शहराचा विकास करू शकला नाही, पण ते प्रभागसुद्धा वाट लावलेली. आता काही व्हिडिओ फिरत आहेत, तुम्ही बघा. मोरे साहेब तुम्ही फिरत असतील, भीम कॉलनी, पूर्ण तो पंचायत हॉल वाट लावलेली. नशाखोरी, दारूचे अड्डे, जुगाराचे अड्डे यांनी भरलेला प्रभाग तो. इकडं अशा प्रकारचे उमेदवार इकडे येत आहेत. त्यामुळं लोक सुजाण आहेत, जागरूक आहेत. हे लबाड लांडगं ढोंग करणारे आणि सोंग करते, ते सोंग आणि ढोंग सगळं उलटून लावायचे आणि अशा प्रकारचे आपटायचे. प्रभाग क्रमांक 14 आणि 15 दोन्हीमध्ये जय शर्मा जी, भारतीय जनता पार्टी का जो विश्वास हम सबको ऊपर है वो पूरा सार्थ करने का है. हमारे 8 कैंडिडेट बहुत भारी मत से हम जीतेंगे, जीत के लाएंगे. मी पुन्हा एकदा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. दिवस रात्र काही महिला तर अगदी सकाळपासून न जेवता बाहेर पडलेल्या आहेत. त्यांना चीड आलेली की अशा प्रकारचा उमेदवार, अशा प्रकारचे उमेदवार ज्यांनी आतापर्यंत काही केलेलं नाही, कोणाचे अश्रू पुसले नाहीत, कोणाच्या सुखात आले नाहीत, 2 वेळा महापौर होऊन पण काहीच काम केलं नाही, कोणाच्या सुखात नाही, कोणाच्या दुःखात नाही, तरी पण इकडे येत आहेत. चारी काही नाही,
संबंध नाही, समाजसेवेचा नाही, राजकारणाचे पण 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 सुपारी घेऊन आले आहेत. त्यांची सुपारी फोडायची. आपल्याकडे अडकीत आहे ना, म्हणजे अडकीने नुसती फोडायची नाही, त्याचा चुरा करायचा आहे. मला नक्की खात्री आहे प्रभाग क्रमांक 15 आणि प्रभाग क्रमांक 14ची लोक सुपारी वाजवणाऱ्याची सुपारी वाजवतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय झुलेलाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ तसेच प्रदेश अध्यक्ष आपले रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे आपण महापालिकेची जी निवडणूक लढत आहोत त्या निवडणुकीमध्ये ज्या आपले 14मधून धनंजय बोराडे साहेब पॅनल नंबर 15मधून धनंजय बोराडे तसेच शीतलताई कदम बोराडे आणि वसुधरा धनंजय बोराडे आणि गौरव भालेराव असे हे 4 उमेदवार आहेत. आणि या 4 उमेदवारांनी जे आपले हे आहेत उमेदवार त्यांना कमल चिन्हाचं, हे जे आपले कमल चिन्ह आहे हे लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि या लक्ष्मीच्या ह्याच्यावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. तसेच पॅनल क्रमांक 14 आणि पॅनल क्रमांक 16 याच्यातही आपले कमळाचे निशाणीवर जे उमेदवार आहेत त्यांनाही विजय करून भारतीय जनता पार्टीचे जे आपले मोदीजींचे जे आपले आहेत तर मोदीजींच्या पाठीशी तर आपण सर्व आहेत. तसेच आपले जे उमेदवार आहेत यांनाही निवडून द्यायचे आणि प्रचंड मताने द्या अशी मी तुमच्याकडून अपेक्षा करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.